आषाढी यात्रेचा सोहळा अगदी काही दिवसावरती येऊन ठेपलेला आहे। मात्र आपण जर बघितलं तर पालखी मार्गाकरता सरकारनं कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत। मात्र अगदी पालखी मार्गाचा जो शेवटचा टप्पा आहे, जो वाखरी ते पंढरपूर, हा जो भाविकांचा जो प्रवास असणार आहे तो अतिशय खडतर प्रवास असणार असल्याचं आपल्याला आता इथं पाहायला मिळत आहे। वाखरी ते पंढरपूर या मार्गावरती या रस्त्याची अनेक कामं खरं तर अजून शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो याच मार्गावरनं खरं तर ह्या संतांच्या पालख्या जाणार आहेत। खरं तर एकादशीच्या आदल्या दिवशी वाखरीमध्ये सर्व मानाच्या संतांच्या पालख्या येत असतात। तिथून त्या पालख्यांबरोबर जवळ 5 ते 7 लाखांचा खरं तर जनसमुदाय देखील बरोबर असतो। ह्या सगळ्या भाविकांना आता खरं तर या खडतर पालखी मार्गावर शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रवास करावा लागणार आहे। आपण जर बघितलं तर ह्या इसबावीपाशी आल्यानंतर खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या पादुका रथामधून काढून खरं तर शितोळे सरकारच्या गळ्यामध्ये दिल्या जातात। त्यावेळेस मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर गर्दी असते। त्या सगळ्या पादुकांबरोबर जर आपण बघितलं 7 लाख खरं तर भाविक या रस्त्यानं चालत येणार आहेत। मात्र इथं चालत आल्यानंतर ह्या रस्त्याची कामं अर्धवट असल्यामुळं खरं तर भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। एकंदरीत खरं तर या प्रशासनानं किंवा नॅशनल अथॉरिटीकडे ह्या रस्त्याचं काम दिलेलं आहे। त्याने खरं तर डागडुजीची कामं बाजूला ठेवून हा रस्ता खरं जर पूर्ण नाही केला तर या भागामध्ये खरं तर चेंगराचेंगरी होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर पालकमंत्र्यांनी देखील याबाबत अनेक बैठका देखील घेतलेल्या, बैठका खरं तर प्रशासनाने वारीसाठी सुरू आहेत। मात्र ह्या कामासंदर्भात ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस आषाढी यात्रेपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचं देखील नॅशनल अथॉरिटीकडून सांगण्यात येत आहे। मात्र हा शेवटचा जो टप्पा आहे भाविकांचा तो अतिशय खडतर असणार असा आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर वाखरीपासून पंढरपूरपर्यंत जवळपास 4 किलोमीटरचा हा जो प्रवास आहे, या प्रवासावरती 2 ब्रिज असतील किंवा हा रस्ता रुंदीकरणाचं काम असेल, हे अजूनही शिल्लक असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आता भाविकांना खरं तर या खडतर पायथ्यावरून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये यावं लागणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।